कारण आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभा राहूया. आपण रविवारच्या चर्चला सुरुवात करणार आहोत. या सकाळच्या वेळेस आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याच्या नावाचा आपण महिमा करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. तेरी आराधना करते खुदावंद. पाक
Lord. Thank you, Jesus. Welcome you, Jesus. Thank you for your presence, Lord. इथून पुढच्या वेळेसाठी होणाऱ्या स्तुती आराधनासाठी आपल्यामध्ये शालोम आहे तो प्रार्थना करेल. स्वर्गवेद धन्यवाद देतो मी प्रार्थना करतो प्रभू की आजच्या चर्चेप्रती दर्शक केल्यामध्ये धन्यवाद देतो प्रभू आम्ही प्रार्थना करतो आम्ही जे काही स्तुती आराधना करतो स्वराज्यात मान्य करून घेतली मध्ये धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतोय की आमेन. Amen. Praise Lord. Hallelujah. किती जण आनंदी आहे? परमेश्वराचं वचन सांगतं ख्रिस्तामध्ये सर्वदा आनंद करा. कारण या सकाळच्या वेळेस आपण आनंद करूया. परमेश्वराचं वचन सांगतं मी माझ्यासाठी निर्माण केले लोक माझी स्तुती स्तवन करतील. कारण या सकाळच्या वेळेस आपण त्या परमेश्वराला उत्तम अशी आराधना देऊया आणि त्याच्या नावाचा आपण गौरव करूया. Blessed be the name of the Lord.
तेरी स्तुति करते हैं लॉर्ड। तेरा नाम धन्य है परमेश्वर, तू ही देता है परमेश्वर और तू ही लेता है परमेश्वर। तेरा नाम तेजस्वी नाम है। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। उस परमेश्वर की स्तुति करेंगे। उस परमेश्वर ने हर पाप से, हर शाप से छुड़ाया है। यीशु ने हमें छुड़ाया है पाप की जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। वो परमेश्वर हमारे साथ है। क्यों ना उस परमेश्वर की आराधना करें। यीशु जो साथ शैतान से हम लड़े किसके नाम से? यीशु के नाम से। Come on church, अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। come on church, so गाओ hallelujah, so गाओ hallelujah, so गाओ hallelujah, so गाओ हमने शादी पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति जाम से। हमने शादी पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति शाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ hallelujah, तो गाओ hallelujah, तो गाओ hallelujah, तो गाओ hallelujah। Shalom शांति और सलाम हमारे आपके नाम। Shalom शांति और सलाम तेरे यीशु का पैगाम। Shalom शांति और सलाम हमारे आपके नाम। Shalom शांति और सलाम तेरे यीशु का अपने दोनों हाथ उठाकर तो गाओ गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ
जीसस। तूने हर शाप से, हर बंधन से हमें छुड़ाया है परमेश्वर। इसीलिए आज सुबह हम तेरी स्तुति करते हैं परमेश्वर, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं परमेश्वर, तेरी महिमा करते हैं लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। वी वर्शिप यू लॉर्ड, वी ग्लोरीफाई योर नेम लॉर्ड, वी ऑनर टू योर नेम लॉर्ड। धन्यवाद यीशु। ओरियाना मसेरियाना माथे। Come on, church. यीशु के संग में रहूंगा। सब मिलकर यीशु के संग में हरदम रहूंगा। मुझसे यीशु ने किया है, ओ देकर मुझको आगे गया, सब कुछ हो गया नया। सब मिलकर गाएंगे, हम निश्चित उस महिमा में जाएंगे। यीशु के संग, हम यीशु के संग हरदम रहेंगे। Come on, church, महिमा में निश्चित जाऊंगा। यीशु के संग में हरदम रहूंगा। मुझसे प्रेम यीशु ने किया है,
सब कुछ हो गया है नया, सब कुछ हो गया है नया, ये सब कुछ हो गया है नया, ये सब कुछ हो गया है नया। यस परमेश्वर, हम चिल्ला कर तेरी स्तुति करते हैं परमेश्वर, तूने हमारे लिए सब कुछ नया कर दिया है परमेश्वर। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। हम तेरे में नई सृष्टि है परमेश्वर। वी आर द न्यू क्रिएशन लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। तेरी स्तुति करते हैं परमेश्वर, तेरी महिमा करते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु। वी वर्शिप यू लॉर्ड, वी ग्लोरीफाई योर नेम लॉर्ड। धन्यवाद यीशु। क्यों ना इस समय हम अपनी आंखों को बंद कर कर उस खुदा की ओर ध्यान लगाएंगे, उस परमेश्वर की स्तुति करेंगे, उस परमेश्वर की महान उपस्थिति हमारे बीच में है। उस परमेश्वर को कहेंगे, परमेश्वर तुम सा कोई नहीं है। तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई अब है पूरा यकीन,
खड़ा आने वाले पल में भी होगा उठते हुए तूफानों में तू ही मेरी सरकार बढ़ती हुई तेरे कदमों
आवाज को उठाएंगे कारण आपण अन्य भाषात प्रार्थना करूया. परमेश्वराचं वचन सांग अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो कारण आपल्या स्वतःच्या शब्दाने आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. आजचा दिवस त्या परमेश्वराने आपल्याला दाखवला आहे. या जगामध्ये अनेक लोक आहेत आजचा दिवस पाहू नाही शकले पण तुम्ही आणि मी धन्य आहोत आजचा दिवस पाहू शकतो कारण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. तो राजाचा राजा आहे, तो प्रभूचा प्रभू आहे, तो निर्माण करता आहे, तो आपल्यावर प्रेम करणारा राजा आहे. शकेरिया नमासेरिया नमातो रियाला बाबा बरे ला 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 नमाते शकेरिया नमातो नमासेरिया नमाते. We worship you Jesus. शकेरिया नमातो रिया नमासेरिया नमाते रिया नमासेरिया नमाशकेरिया नमातो रिया नमासेरिया नमाते ओ रिया नमासेरिया नमाशकेरिया नमाते. आपल्या आवाजाला उंच करूया. त्या परमेश्वराची मान उपस्थिती आपल्यामध्ये आहे. अपने आवाज को उठाएंगे, उस परमेश्वर की महिमा करेंगे, उस परमेश्वर के नाम को ऊंचा उठाएंगे. शकेरिया नमाते रिया नमासेरिया नमाते रिया नमातो रिया नमाशकेरिया नमाते रिया ला 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 नमाते रिया नमाते रिया बाबा 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 शकेरिया नमाते रिया ला 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 नमाते रिया नमाशकेरिया नमातो रि बाबा 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 ला 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 नमाशकेरिया नमातो रिया ला 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 नमाशकेरिया नमाशकेरिया नमातो रि बाशकेरिया नमातो नमाशकेरिया नमाते. क्यों ना अपने दोनों हाथ उठाकर उस स्वर्ग की ओर करेंगे, सच्चाई से उस परमेश्वर की आराधना करेंगे. उस परमेश्वर की महान उपस्थिति हमारे बीच में है. Come on, sing hallelujah. Come on, sing
जहां में दूसरा कोई नहीं, तेरे सिवा कोई प्रभु है नहीं। कुछ न मैं देखूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। Thank you, Lord. Thank you, Jesus. आपकी उपस्थिती के लिए हम तुला धन्यवाद देतो. Thank you for your presence. तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभा. तुझं वचन सांगतं मी अशुपासक शोधत आहे जे आत्म्याने व खरेपणाने तुझी आराधना करतील प्रभा. आणि या ठिकाणी तू प्रत्येकाला साह्याने कृपा केली, तुझी स्तुती आराधना आत्म्याने व खरेपणा करण्यासाठी त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रभा. तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझं स्वर्गाचं सिंहासन सोडून तू आमच्यामध्ये विराजमान झालास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. आम्ही घटावाने तू उंचावास होऊ दे येशूच्या नावामध्ये. आजचा शब्दात दिवस आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभा. जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूमध्ये मोकळे कर येशूच्या नावामध्ये प्रभा. सर्व मान सन्मान करू तुला दे ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून कारण आपण जोरात आवाज देवाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. तर कारण आपण प्रत्येकजण आपल्या जागेवरती बसूयात. तर यावेळेस काही सूचना आहे तर आपण प्रत्येक जण त्या सूचना ऐकूयात. तर हा शेवटचा आठवडा असताना आपल्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना ठीक मंगळवारी बुधवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 5 वाजता पुणे इंटरनॅशनल स्कूलवरती होणार आहे. तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही प्रत्येक जण उपवास प्रार्थनेमध्ये जॉईन होऊ शकता. तसेच सर्व लीडर्ससाठी आणि यूथसाठी उपवास प्रार्थना कंपल्सरी असते. तर आपण प्रत्येक जण 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. तसेच शुक्रवारची आपली सुवार्ता प्रसार असणे आणि देवाची मोठी आज्ञा आहे की जाऊन साऱ्या सृष्टीला सुवार्ताची घोषणा करा. आणि आपण ती आज्ञा पाळत असताना तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आपण प्रत्येक जण ती देव बाप्पाची आज्ञा पाळूयात आणि शुक्रवारी सायंकाळी ठीक 5 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित राहूयात. तसेच शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी होते. जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल, आजूबाजूला कोणी आजारी असेल तर आपण प्रत्येक जण त्यांना चर्चमध्ये घेऊन येऊयात. तसेच पुढच्या रविवारी देखील आपलं चर्च होणार आहे सकाळी ठीक 10:30 वाजता. तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की पुन्हा सकाळी ठीक 10:30 वाजता आपण या ठिकाणी एकत्रित होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर सूचना समजल्या का सर्वांना? पास्टरांना समजल्या तर सर्वांना समजल्या का सूचना? आमेन. तर ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे ती म्हणजे देवाच्या वचनाची. आणि देवाचं वचन सांगतं बोलणारा कोणी मनुष्य नव्हे तर त्याचा पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. निश्चितच पवित्र आत्मा त्याच्या सेवकाद्वारे आज आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे. तर का ना देवाचे सेवक पुढे असताना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभं राहून देवाच्या सेवकाचे टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. जोरदार जोरदार. देव कॅपेबल आहे टाळ्यांसाठी. गिव्ह ऑफरिंग टू जीसस. हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या की तो आज आशीर्वादित होणार आहे.
हालेलुया. आशीर्वाद कुणाला मिळतो? जे आशीर्वादाचे हकदार आहे. हालेलुया. आशीर्वाद कुणाला मिळतो? ज्यांना आशीर्वादित केलं आहे. लक्ष देऊन ऐका, सगळ्यांनी म्हणा, आशीर्वाद कोणाला मिळतात? जे आशीर्वादित केलेले आहे त्यांनाच मिळतात. हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला सांगा की तू आशीर्वादित आहे. सांगा, तू आरोग्यात आहे, तू श्रीमंतीत आहे, तू देवाच्या शांतीत आहे, तू देवाच्या आनंदात आहे, तू देवाच्या प्रीतीमध्ये आहे. हालेलुया. ओके, आपली जागा सोडायची, एकमेकांना हस्तअवलंबन करायचंय. कसे आहात तुम्ही? प्रेज द लॉर्ड करायचंय. आपली प्रत्येकाने आपली जागा सोडायची आणि एकमेकाला भेटायचंय. कम ऑन. हाऊ आर यू? प्रेज द लॉर्ड. कसे आहात? अरे, ग्लोरी टू जीसस. साका बाखारी नामहंदे. हालेलुया. मी आशीर्वादित आहे. गिव ब्लेस, गिव ब्लेस, गिव ब्लेस. ब्लेसिंग करा, ब्लेसिंग करा, एकमेकाला ब्लेस करा. तू आशीर्वादित आहे. गिव इट टू ब्लेसिंग. हालेलुया. आर यू ब्लेस? तू आशीर्वादित आहे. तू आशीर्वादित आहे. द्या 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 द्या, आपल्या मुखाने आशीर्वाद द्या. आशीर्वादित आहात, आशीर्वादित आहात. हालेलुया. You are blessed person. You are blessed person. God bless you. God bless you. You are a blessed person. तुम्ही आशीर्वादित आहात. आमेन. आबाका शाखा बारिया. तुम्ही आशीर्वादित आहात. झालं 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 झाले. हालेलुया. चर्च संपलं नाही हो. बाजूच्या व्यक्तीला सांगा, चर्च संपलं नाही, हे तो सुरुवात आहे. हालेलुया. बसूया खाली. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक महत्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत देवाच्या वचनामध्ये, आणि देवाचं वचन आज तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे स्ट्रगल करतात ते आजच्या वचनाने ते स्ट्रगल संपणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि देव आमच्यामध्ये राहतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या राहण्यासाठी घर शोधता, रो हाऊस, बंगला, पण देवाने तुम्हाला शोधले तुमच्यामध्ये राहण्यासाठी. किती चांगली गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग देवाने हे बघितलं नाही की तू किती श्रीमंत आहे, तू किती गरीब आहे, तू किती मिडल क्लासचा आहे, ते बघितलं नाही. देवानी इच्छा बाळगली की मला तुझ्यामध्ये राहायचंय. हालेलुया. तुझे कपडे फाटलेले आहेत, तू गरीब काम करतो, तू झाडू पोछा करतो, हे पाहिलं नाहीये. देवानी एकच पाहिलं, मला तुझ्या हृदयात राहायचंय. हालेलुया. पण आम्ही पाहताना चांगल्या गोष्टी पाहतो. लक्झरी फ्लॅट, कदाचित एसी. ज्यावेळेस येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याने लक्झरी लाईफ पाहिली नाही, त्याने नॉर्मल लाईफ पाहिली. आणि लक्ष देऊन समजून ऐकून घ्या की नॉर्मल लाईफ ही समाधानाची लाईफ असते प्रियानो. इज नॉट अन प्रेशर लाईफ. हालेलुया. तुमचा जितका काय म्हणतात, जितकं तुमचं उत्पन्न वाढेल, जितकं तुमचं
विस्तार होईल तितकं तुम्हाला प्रेशरामध्ये जावं लागतं प्रियानो. मग जितकी तुमची पोस्ट वाढते, मॅनेजरची पोस्ट घेताना खूप आनंद वाटतो, मॅनेजरचा पगार घेताना फार आनंद वाटतो, सुपरवायझरचा पगार घेताना फार आनंद वाटतो. खंडगत आहे म्हणतात, बरोबर आहे. पण प्रेशर येतं हे कोणालाच माहित नाही, स्ट्रेस येतं हे कोणालाच माहित नाही. जशी तुमची पोस्ट वाढते, जसं तुमचा पगार वाढतो, तसंच समस्या वाढल्या जातात, चिंता वाढली जाते. जसं तुम्ही नवीन घर घ्यायला बघता, मग तिथलं मेंटेनन्स वाढतं, तिथल्या बऱ्याच गोष्टी वाढतात. नॉर्मल घरामध्ये राहत असताना तुम्ही साधे पडदे लावतात, आता नवीन घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला भारीतले पडदे लावायचे आहेत. बघा फरक बघा. नॉर्मल घरामध्ये आम्ही बुटका फ्रीज वापरतो आणि मोठ्या घरामध्ये गेल्यानंतर आम्ही डबल डोर, ट्रिपल डोर, मी तर असे फ्रीज पाहिले की ते या लाईट पर्यंत फ्रीज पाहिले बघा. पण येशू ख्रिस्ताने एक नॉर्मल लाईफ जगण्याचा निश्चय केला, आणि नॉर्मल लाईफ तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठल्याही व्यक्तीला जाऊन भेटू शकतात, हे त्याची एक बेनिफिट आहे प्रियानो. पण ज्यावेळेस तुम्ही फेमस होता, ज्यावेळेस तुमचा विडा वाढतो, ज्यावेळेस तुमचं पब्लिक पणा वाढतो, त्यावेळेस तुम्हाला सिक्युरिटीची गरज भासायला सुरुवात होते प्रियानो. आणि येशू ख्रिस्ताने तसं कधीच केलं नाही. येशू ख्रिस्ताने नॉर्मल लाईफ जगलं प्रियानो. हालेलुया. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एखादी उन्नती पाहायला लागतो, एखादी वाढ पाहायला लागतो, एखादं आम्हाला काहीतरी वाढ पाहिलं, त्यावेळेस लक्ष देऊ नका, प्रेशर यायला सुरुवात होतात प्रियानो. मोठी कंपनी तुम्हाला हवी आहे, आणि मग त्या कंपनीमध्ये तुमचा बिझनेस व्हायला पाहिजे, तुमचा सेल व्हायला पाहिजे, तुमचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे. त्यानुसार तो व्यक्ती काय करतो, मेंटली डिस्टर्ब व्हायला सुरुवात होतो, की मला हा टार्गेट पूर्ण करायचा आहे, मला हे कव्हरअप करायचं आहे. हालेलुया. आणि पूर्ण ट्रेस त्याच्या डोक्यावर यायला सुरुवात होते. हालेलुया. आता ही गोष्ट काही वाईट नाही आहे. मग यातून मला कसं वाचता येईल? सगळ्यांनी म्हणा, तुला झेपवणार नाही, म्हणा बाजूला, बाजूच्या व्यक्तीकडे तोंड करून बोला. तुमचा आवाज येत नाही का? तुम्ही कानात बोलता काय? हे तुला झेपवणार नाही म्हणा. हा, वन मॅन शो नाही होत कधी, टीम वर्क होतं प्रिया. येशू ख्रिस्ताने कधीच वन मॅन शो नाही केला. ही इज डुईंग टीम वर्क. तो एकटा करू शकला असता, पण 12 शिष्य निवडले त्याने. हालेलुया. सगळ्यांना, हे माझं एकट्याचं काम नाही आहे, आमच्या सर्वांचं काम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मला स्ट्रेस पासून वाचायचं आहे, मला प्रेशर. कदाचित तुमची कंपनी होऊ शकते, कदाचित आणि या दिवसांमध्ये आम्हाला देव त्या आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहे. हालेलुया. म्हणा, या दिवसांमध्ये देव मला 27च्या अगोदर, 5 महिन्या अगोदर देव मला वचन देतोय, येणारा 27 तुझी बढती होणार आहे, तुझी वाढ होणार आहे, तुझी उन्नती होणार आहे, तुझे आशीर्वाद तुझ्या घरात येणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी म्हणा, मी देवाने दिलेल्या आशीर्वादामध्ये समाधानी आहे. बाजूच्या व्यक्तीला समाधानी राहा. तेच तर राहता येत नाही, पण राहावं लागल. हालेलुया. आता या जनरेशन मध्ये असं झालंय की IT पार्क आले की आपण काय करतो, एका जॉबमध्ये समाधानी कधी नसतो. दिस इज द व्हेरी फॅक्ट, है की नाही? आणि मग काय करतो की आता कॉम्पिटिशन इतकं वाढलंय की बाबा तुला तो पगार किती देतो, चल मी तुला एवढा देतो. मग तो व्यक्ती समाधानी कधी नसतो. हालेलुया. म्हणा हालेलुया. म्हणून बाजूच्या तर पुन्हा समाधानी राहा. हालेलुया. आणि मग
आता काही ठिकाणी कंपनीत प्रॉब्लेम असेल, तुमचा पगार होत नसेल, काय प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमची कंपनी चेंज करू शकता. हालेलुया. देवाचं वचन आज तुमच्याकडे खूप आशीर्वादाचं आहे. पण आज देव म्हणतो की लोकांना सांग समाधानी राहा. जिथं आहे तिथं समाधानी राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती समाधानी आहे ना, त्याला कुठला ट्रेस नाही प्रियानो. समाधानी राहा. हालेलुया. प्रियांनो, आज जर तुम्ही अशी प्रार्थना केली की प्रभू मला जे काही दिलंय मी त्यात समाधानी आहे, देव तुमच्या बरोबर यायला सुरुवात करतो आणि राहायला सुरुवात करतो. देव समाधानी व्यक्तीकडेच राहतो. म्हणा, देव प्रभू येशू जे लोक समाधानी आहेत त्यांच्याकडेच राहतो. पटलंय तुम्हाला? समाधानी राहायला सुरुवात करा प्रियानो. मग कधी तुम्ही बाहेरच्या चर्चमध्ये असं होतंय, बाहेरच्या चर्चमध्ये तसं होतंय, मग असं होतंय, अरे मला पण तसं हवं पाहिजे, मला पण असं केलं पाहिजे. देव आम्हाला स्टेप बाय स्टेप देऊ इच्छितो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचं पाचरण वेगळं आहे, प्रत्येकाचं कॉलिंग वेगळं आहे प्रियानो. त्या कॉलिंग मध्ये चाला. लोक कॉलिंग सोडून दुसरीकडे चालायचा प्रयत्न करतात आणि ते पडतात प्रियानो. समाधानी नसलेले लोक इकडे तिकडे पडत असतात. पण जे समाधानी असतात ते त्याच ठिकाणी राहतात, विश्वासू राहतात, प्रार्थनेत राहतात, वचनात राहतात आणि देवाकडून अपेक्षा करतात आणि आशा बाळगतात. आणि तेच लोक आता कदाचित ते लोक जातात, त्यांच्याकडे येतं पण समाधानी नसतं प्रियानं. पुन्हा ते आणखीन अपेक्षा करतात, अरे आता ही गोष्ट मला मिळाली ना, मला ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं मिळावं. हॅलो, देवाला माहिती आहे सर्व गोष्टी प्रियानो, पण समाधानी राहणारा व्यक्ती देव त्याच्यामध्ये राहतोय फार महत्वाचा आहे. हालेलुया. आता देव तुम्हाला 2027 मध्ये 28 मध्ये काही गोष्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. हालेलुया. मग त्यासाठी तुम्हाला दिलेल्या गोष्टीबद्दल समाधानी राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आता तुमचा हुद्दा वाढणार आहे, की तुमचं 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 व्यवसाय वाढणार आहे, की तुमची कदाचित कोणाला तरी कंपनी मिळणार आहे आणि त्यासाठी ट्रेस वाढणार आहे. आणि मग त्यासाठी मला काय करण्याची गरज आहे, तर आजच्या वचनामध्ये आम्हाला काहीतरी देव सांगण्याचा प्रयत्न करतो. देवाचा आत्मा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. हालेलुया. म्हणून गलती करायचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 20व्या वचनाकडे आपण बारकाईने लक्ष देणार आहोत, की आता आम्हाला काय करण्याची गरज आहे. ऐकूया. गलती करायचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन. गलती करायचं पुस्तक 2रा अध्याय 20वं वचन. ऐका. हा. मी ख्रिस्ताबरोबर मी ख्रिस्त येशू बरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खिळलो गेलो आहे. पुढं आणि यापुढे मी जगतो असे नाही, मी जगत असं नाही. सगळ्यांनी म्हणा, मी जगत नाही. सगळ्यांनी मोठ्याने कबुली द्या, मी जगत नाही. तर तू जगत आहे तर तुला व्याप आहे, तुला ट्रेस येणार, तुमच्या समस्या वाढल्या जाणार. पण तू जगत नाही. त्याच्या पुढं तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. सगळ्यांनी म्हणा, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पौल महाराज गलती कराच्या पुस्तकामध्ये त्या गलशीनच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न कर, तुम्ही जगू नका. हालेलुया. जर मी जगत आहे तर माझ्या समोर समस्याचा डोंगर उभा राहील. मी जगत आहे तर पापाची रास माझ्यावर ओतली जाईल. मी जगत आहे तर मी टिकणार नाहीये. आणि बायबलच सांगतं, ज्यावेळेस गलती कराच्या पुस्तकामध्ये गलिशन लोक काहीतरी गोष्टी चुकीचा प्रयत्न करत होते, तर पौलाने त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही जगू नका, ख्रिस्ताला तुमच्यात जगू द्या. हालेलुया. क्राइस्ट लिव्ह यू, म्हणजे क्राइस्ट तुमच्यामध्ये जगतो. हालेलुया. जर मी जगत आहे तर मी ट्रेस मध्ये टिकणार नाही. मी जगत आहे तर मी समस्यामध्ये टिकणार नाही. मी जगत आहे तर आजार आले तर मी टिकणार नाहीये. मला जगणं कठीण होणार आहे.
आणि म्हणून पौल महाराज त्या लोकांना म्हणतो की तुम्ही जगू नका, ख्रिस्ताला तुमच्यामध्ये जगू द्या. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर मी जगतोय तर समस्या तुम्हाला सोडून जाणार नाही, आजार तुम्हाला सोडून जाणार नाही, चिंता तुम्हाला सोडून जाणार नाही, काळजी तुम्हाला सोडून जाणार नाहीये. जे काही तुम्हाला ट्रेस वाटतंय ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. पण ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये राहतो आणि देव जगाला सुरुवात होतो, तर त्याने त्या समस्याला, त्या चिंतेला, त्या काळजीला, त्या प्रॉब्लेमला त्या वधस्तंभावर मारून टाकलं आहे. हालेलुया. किती जण ऐकत आहे देवाचं वचन? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुमचा हुद्दा तुम्हाला वाढवायचा आहे, जर तुमची उन्नती तुम्हाला करायची आहे, तर ती उन्नती जर तुम्ही ख्रिस्ताला तुमच्यामध्ये जगू देत नाहीये, तर आज तुम्ही उभे राहताय, उद्या पडले जाणार आहात. आज तुमची कंपनी उभी राहते, काही दिवसांनी तुमची कंपनी पडली जाणार आहे, कारण तुम्ही जगताय, देवाला जगू देत नाही. आज जर तुमची सेवा उभी राहिली आहे, तर ती सेवा काही कालानंतर पडली जाणार आहे. आज जर तुमचं प्रेयर लाईफ उभं आहे, तर काही दिवसांनी ते प्रेयर लाईफ ढासळणार आहे. आणि म्हणून काय करायचंय, पौल महाराज ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी वधस्तंभावर खिळला गेलो आहे, मी जगत नाही. तुम्ही जगला तर तुमचं लाईफ कमी असणार आहे, तुम्ही जगला तर तुमच्या आयुष्याला मर्यादा असणार आहे. पण येशू जगला तर माझ्या आयुष्याला कधीच मर्यादा नसणार आहे. मी लॉंग लाईफ जीवन जगणार आहे. येशू या नावाचा अर्थ लॉंग लाईफ, तो दीर्घ आयुष्य देणारा आहे. किती जण सहमत आहे देवाच्या? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढं, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. सगळ्यांनी म्हणा, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. बाजूला सांगा, ख्रिस्त तुझ्या ठाई जगतो. माझ्या ठाई नाही रे, तुझ्या ठाई जगतो. ख्रिस्त तुझ्या ठाई जगतो, माझ्या ठाई. स्वतःचाच विचार करायचा. असं होत, ख्रिस्त तुझ्या ठाई जगतो म्हणा. हा, कळालं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस एखादी समस्या उठती, ज्यावेळेस एखादा आजार येतो, तर लक्ष देऊन ऐका, समजून घ्या, कबुली करायचंय, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. एखादा डिझीज आलं, एखादा प्रॉब्लेम आला, एखादा काही आजार आला, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. आणि जो जगतोय तो सार्वकालिक आहे, तो आधी आणि अंत आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो प्रारंभ आणि तो शेवट आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2027 मध्ये जाण्याच्या अगोदर ते तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करतो, आता तुमचं जगणं थांबवा, माझं जगणं तुमच्यामध्ये चालू ठेवा. हालेलुया. तुमचा टॉपअप बंद करा, माझा टॉपअप चालू करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जण आजच्या वचनाने सहमत आहात? म्हणा, मी आशीर्वादित होत आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये जगायला सुरुवात करतात, तुझा बिझनेस उभा राहील प्रिय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक येशू ख्रिस्त तुझ्यामध्ये जगायला प्रयत्न करतो किंवा जगतो, त्यावेळेस तुझा हुद्दा, तुझी उन्नती, तुझं एज्युकेशन ब्राईट व्हायला सुरुवात होते. तू जिथं जाशील तिथं तू यशस्वी होणार आहे. यू आर अ सक्सेस पर्सन. हालेलुया. तुमच्या बाजूच्या त्याला संदेश द्या, तू यशस्वी आहे. बरं, मी काय यशस्वी आहे? कारण माझ्या ठाई येशू जगतो म्हणून मी यशस्वी आहे. आय एम अ सक्सेस इन द वर्ल्ड. तुम्ही तुमच्याबद्दल चांगली भविष्यवाणी द्यायला सुरुवात करा, कारण येशू माझ्या ठाई जगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, आता देहामध्ये माझं जे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. विश्वासाच्या योगाने आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोठ्या प्रेज द लॉर्ड. तुमचं पुस्तक फाटू नये म्हणून तुम्ही काय करता? तुमची वही फाटू नये म्हणून तुम्ही काय करता?
कवरिंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देह एक कवरिंग सारखं आहे. हालेलुया. ते फाटत राहणार, त्याला काहीतरी होत राहणार. हालेलुया. पण त्या देहाला मला काय करायचंय? ते फाटू नये, ते लयास जाऊ नये, ते क्षय पावू नये. तर माझा देहाचा जो स्वभाव आहे किंवा माझ्या देहाच्या गोष्टी आहेत, मला पुत्रावर विश्वास ठेवायचा आहे. आणि पुत्रावर विश्वास ठेवणं की पुत्र तू माझ्या ठाई जगतो, येशू तू माझ्या ठाई जगतो, येशू तू माझ्या ठाई जगतो, येशू तू माझ्या ठाई जगतो. आणि माझा देह जो कवर आहे, हालेलुया, लक्ष देऊन ऐका, तुमच्या आतील जे अवयव आहेत त्याला कोणीतरी कव्हर केलंय, ते म्हणजे तुमचे स्किन. हालेलुया. आणि त्याला कव्हरिंग करण्यासाठी तुम्ही घातलेत कपडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. सर्व रक्षण वस्तूपेक्षा विशेष करून आपल्या अंतकरणाचं रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. जीवन कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त. सगळे म्हणा, माझ्यामध्ये येशूचं जीवन आहे. हालेलुया. मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर यांनी बनलाय. जीवनी बनलाय, जीवन नाहीये त्याच्यामध्ये. आणि जीवन आम्हाला 2026 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. त्या वधस्तंभावर त्याची लाईफ तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला जर स्ट्रगल मधून बाहेर पडायचं आहे, तर तुम्हाला आधी तुमच्या मेंदूला जोर द्यायचा आहे, तुमच्या स्मरण शक्तीला जोर द्यायचा आहे की मी जगत नाही तर ख्रिस्त जगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या ठाई दिसो. हालेलुया. ख्रिस्त माझ्या ठाई दिसतो याचा अर्थ काय? मी हुबेहूब प्रभू येशू सारखा दिसतो. आता दिसतोय याचा अर्थ मी काय केस वाढवणार नाही, येशू सारखं मी मिशी दाढी करणार नाही. मला त्याचा स्वभाव घ्यायचा आहे. हालेलुया. तुम्ही ज्या ढास्यात तुम्हाला बनवलं गेलेलं आहे, ज्या कुंभाराने तुम्हाला बनवलं गेलं, त्या कुंभाराचा उद्दिष्ट वेगळं आहे की तुम्ही डिफरंट दिसलं पाहिजे. डिफरंट म्हणजे काय? कलरांनी वेगळे, नाकाडोळ्यांनी वेगळे, पण त्याच्यामध्ये छाप पडली पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. गलती 5:24 वाचूया. गलती कराचं पुस्तक 5 अध्याय 24 वचन ऐका. हा. जे ख्रिस्त येशूचे आहेत, जे ख्रिस्त येशूचे आहेत. हालेलुया. नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या. आपल्या जीवनामध्ये हे वचन जाऊ द्या. जे ख्रिस्त प्रभू येशूचे आहेत, त्यांनी विकार व वासना, विकार आणि वासना आणि यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आज जे लोक आजारासंगती झुंज करताय, लक्ष देऊ नका, समजून घ्या. तू जगतोय, ख्रिस्ताला जगू देत नाहीये. ख्रिस्ताला तुला मारून टाक आणि ख्रिस्ताला जगो तुझ्या जीवनामध्ये. म्हणजे या सर्व गोष्टी निघून जातील. वासनेचा आत्मा, विकाराचा आत्मा आणि देह स्वभाव हे सर्व वधस्तंभावर गेल्याशिवाय राहणार नाही. प्रेम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण सहमत आहे या वचनाला? ज्यावेळेस तुम्हाला विकार भासतो, ज्यावेळेस तुम्हाला टेन्शन येतं, ज्यावेळेस तुम्हाला चक्करचा त्रास होतो, ज्यावेळेस तुमचं पोट दुखतं, ज्यावेळेस तुम्हाला कुठले तरी विकार येतात, लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. तुम्हाला गलती पुस्तक 5 आणि 24 म्हणायचं आहे की मी ख्रिस्त येशूमध्ये आहे. माझे विकार आणि वासना देह स्वभाव स्तंभावर खिळले गेलेले आहे. जिथं ख्रिस्त आहे तिथं विकार राहू शकत नाही. जिथं ख्रिस्त आहे तिथं देह स्वभाव राहू शकत नाही. जिथं ख्रिस्त आहे तिथं वासनेचा आत्मा काम करू शकत नाहीये. तिथं पवित्र आत्मा काम करतो. प्रियाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शत्रू सैतान तुमच्या शरीरावर घाला करतो, तुमच्या आत्म्याला खिन्न करतो. कारण त्या खिन्न कधी होता? तुमच्या शरीरावर घाला कधी होतात? कारण तुम्ही ख्रिस्ताला त्या ठिकाणी जगवत नाहीये. आम्हाला ख्रिस्ताला जगवायचं आहे आणि स्वतःला मारायचं आहे. मी वधस्तंभावर खिळलं गेलं म्हणजे तू मेला आहे. आता इथून पुढे मी जगत नाहीये तर ख्रिस्त जगतो.
आणि जो ख्रिस्त जगतो असं म्हणतो तोच या जगामध्ये टॉप लेवलला जाईल, तोच या जगामध्ये एक चांगल्या हुद्द्यावर जाईल, तोच या जगामध्ये एक ताऱ्यासारखा चमकला जाईल. प्रियानो, हालेलुया. रूढी परंपरा सोडून टाका, भावनिक प्रार्थना सोडून टाका, हालेलुया. चिंतेच्या प्रार्थना सोडून टाका. तुझ्यामध्ये ख्रिस्त जगतो हे स्वतःला बिंबव आणि दुसऱ्याला सांग की माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हालेलुया. कुठलंही काम अपमानाचं नाहीये. प्रत्येक काम, झाडू मारण्याचं काम, सर्व काम देवानीच निर्माण केलेलं आहे, देवानीच ते घडवलेलं आहे. लक्ष देऊ नये का? पण त्या कामावर तू मरेपर्यंत असावी देवाची इच्छा नाहीये. त्या कामातून उन्नती 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 व्हावी ही देवाची इच्छा आहे. ज्यावेळेस तू ख्रिस्ताला परिधान करतो, ज्यावेळेस ख्रिस्त तुझ्यामध्ये येतो, तर ख्रिस्त तुला त्या पोस्टवर ठेवू शकत नाही, तर ख्रिस्त तुझी बढती करणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या वचनाला सहमत आहात का प्रिया? हालेलुया. स्ट्रगल काढणं तुमच्याकडे आहे प्रियानो. तुम्ही म्हणता प्रभू हे स्ट्रगल निघून जाऊ दे. नाही जाणार. तुला ख्रिस्ताला तुझ्यामध्ये जगवायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुला वाटतं की शत्रूने तुझ्या समोर मेंढी कोस उभा करू नाहीये, शत्रूने तुझ्यावर अटॅक करू नाहीये, तर ख्रिस्ताला तुझ्या ठाई जगू दे. कारण ख्रिस्त तो विजयी पाहतो. तो म्हणतो की मोशे, युद्ध तुझं नाही तर युद्ध माझं आहे. समुद्र तुझं ऐकणार नाही, समुद्र माझा ऐकणार आहे. हालेलुया. तो मी म्हटल्याशिवाय, जर मी म्हणतो यार्देनला पाय ठेव, तो यार्देन दुभागणार आहे. तुझ्या पायाने यार्देन दुभागणार नाही, मी म्हटल्यानंतर यार्देन दुभागणार आहे. मोशे आपली काठी त्या समुद्रावर उघार, मी म्हटल्यानंतर ती उघारणार आहे. येशू ख्रिस्ताने, मी नेहमी तुम्हाला उदाहरण देतो, हालेलुया, की ज्यावेळेस नावेत येशू ख्रिस्त असताना, लक्ष देऊ नका, पाणी त्यांच्या नावेत येत आहे, संकट त्यांच्या नावेत येत आहे, जीव घेणा हल्ला होत आहे. लक्ष देऊ नका, समजून घ्या. ज्यावेळेस माझी गाडीने पेट घेतला त्यावेळेस आम्ही पूर्ण फॅमिली त्या गाडीत होतो. लक्ष देऊ नका, माझ्यामध्ये ख्रिस्त होता म्हणून ती आगणीने स्पर्श नाही केला. प्रेम. ज्यावेळेस मी साक्ष पास्टर लोकांना सांगितलं, ते म्हटलं की अजब आहे, मी चाकांना सेवा करून आलो तरी काही झालं नाही. प्रियानो, मी नवीन गाडी घेऊन आली, देवाने आम्हाला गाडी ब्लेस केली, ती गाडी घेऊन आली, पार्किंगला लावलं तरी काही झालं नाही. पण ज्यावेळेस गाडी पार्क केली आणि मी बाहेर आलो त्यावेळेस त्या अग्नीने पेट घेतला. प्रियानो, ज्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे त्यांच्यावर मृत्यूचा आत्मा काम करत नाही. हे उदाहरण आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं अंतःकरण चांगलं ठेवा प्रिय. त्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताची प्रीती वाव करू द्या. आमेन. हालेलुया. 6:14. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा याच्या हा वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय, याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचा अभिमान बाळगणे. तुम्ही अनेक गोष्टीचा अभिमान बाळगताय. आम्ही गाडी घेतली, माझं सांगतो, तुमचं नाही सांगत. तुम्हाला राग आला तर काय करणार? म्हणजे राग येतोय म्हणजे तुम्ही तुमचा स्वभाव जगतोय, ख्रिस्ताचा नाही जगत. है की नाही? अभिमान. प्रेज द लॉर्ड. आवाज येत नाही हो तुमच्या ख्रिस्त नाही का? म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, काही परमेश्वराने दिलं त्याचा आऊचा भाऊ करू नको आणि अभिमान बाळगू नको. तुझं नाही म्हणा, तुझं नाहीये, देवाचं आहे. अरे मी जर स्वतःचाच नाहीये तर जे कपडे घातले ते पण माझे नाही आहेत. हॅलो, सगळेजण माझ्याकडे असे का बघतात? मी स्वतःच म्हणा, मी स्वतःचाच नाहीये. हालेलुया. आज देवाने जर तुम्हाला विचार केला मारायचं तर मारणार, कारण मी त्याच आहे. त्याला जगवायचं तर जगवल आणि त्याला ठेवायचं तू ठेवल.
पास्टर उपदेश कुठे चाललाय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी वस्तू तुम्ही घेतली, त्याचा अधिकार कोणावर असतो? शेजाराचा. आता मला गाडी नाही, मला गाडी नाहीये, मी दुसऱ्याकडे जातो गाडी मागायला. मी काय त्याच्या घरात जाऊन डायरेक्ट चावी नाही घेत. त्याला म्हणतो, तुझी गाडी देतो का मला? मला असं काम आहे, मला असं जायचंय. कारण अधिकार कोणाचा आहे? ज्याच्या घरात मी गाडी मागायला गेलो त्या व्यक्तीचा अधिकार आहे. आणि मग तो मला, हा कधी येशील तू? लवकर ये, मला पण जायचंय. देणारा व्यक्ती किती दिलदार असू दे, असं हा घ्या घेऊन जा रे, कधी पण ये, असं क्वचित लोक असतात. थोडे कधी येणार बाबा, मला जायचंय. आणि मग त्याचा अधिकार असल्यामुळं तो मला गाडी देतो. तसंच तुमच्या जीवनावर तुमचा अधिकार नाहीये, त्याचा अधिकार आहे. मला माझ्या जीवनावर, माझ्या वस्तूवर, माझ्या घरावर, माझ्या लेकरावर माझा अधिकार नाहीये, देवाचा अधिकार आहे. ही गोष्ट जर तुम्हाला कळाली ना, तर तुमचं लाईफ खूप आशीर्वादित होणार आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. आणि रोज उठल्यावर की प्रभू माझ्या जीवनावर माझा अधिकार नाहीये, तुझा अधिकार आहे. आणि देवाचा अधिकार नेहमी आम्हाला फलद्रूप करतो. देवाचा अधिकार नेहमी आम्हाला सफळ करतो. देवाचा अधिकार आम्हाला नेहमी यशस्वी करतो. देवाचा अधिकार आम्हाला नेहमी सक्सेस करतो. देवाचा अधिकार आम्हाला नेहमी यशाकडे घेऊन जातो. म्हणून आमचा अधिकार सोडूया आणि प्रभू तुझा अधिकार माझ्या जीवनामध्ये काम करू दे. हालेलुया. आतापर्यंत माझा अधिकार, तो अधिकार आम्हाला वधस्तंभावर खेळायचा आहे. म्हणून मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळला गेलेला आहे. वास्तविक पाहता पाऊल हा एक मेन रोमी होता, अधिकारी होता. त्याच्याकडे सत्ता होती, त्याच्याकडे ज्याला पाहिजे त्याला मारण्याचा अधिकार होता. तो अधिकार त्याने वधस्तंभावर खेळून टाकला आणि तो म्हटला की येशू ख्रिस्ता तुझा अधिकार मला चालू दे आता. म्हणून बायबल सांगते की बलाने नाही, पराक्रमाने तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी जाईल. हालेलुया. आज आम्ही आमचा अधिकार त्याला देऊन टाकला पाहिजे. जो अधिकार मी बजावतो प्रियानो, तो अधिकार आमचं नुकसान करणार आहे. जो अधिकार मी आतापर्यंत वापरलेला आहे, तो अधिकार मला नुकसान करणार आहे. मला परमेश्वराच्या अधिकाराने चालायचं आहे. हालेलुया. आणि जो या अधिकारामध्ये चालतो, ख्रिस्त त्याच्याबरोबर चालतो, ख्रिस्त त्याच्यामध्ये जगतो प्रियानो. हालेलुया. मला हीच गोष्ट कळत नाही की आम्ही इकडे तिकडे सैरावायला पडण्यापेक्षा, अगं बाई, अगं बाबा, ख्रिस्त तुझ्यामध्ये आहे. गॉड लिव्स इन यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला सांगा की देव तुझ्यामध्ये जगत आहे. देव तुमच्यामध्ये आहे म्हणा. येशू तुझ्यामध्ये आहे. येशू तुझ्यामध्ये आहे आणि त्या येशूला येऊ दे म्हणजे बरा होशील. हालेलुया. आता सांगा माझ्यामध्ये, सांगा सगळ्यांनी, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. सगळ्यांनी, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. हालेलुया. कोण जगतं? हा, जोएल इकडे. आमेन. कोणीतरी माईक पकडायला या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी महेश ख्रिस्ताबरोबर, अरे काही लग्न नाही लावत मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर, वधस्तंभ कर रे, शाहरुख सारखं नाही. मी ख्रिस्ताबरोबर. हा वधस्तंभ जरा लहान आहे. हालेलुया. 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 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलं गेलो आहे. ठीक आहे. आता ख्रिस्त जोएल आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी जगत नाही,
हालेलुया. पुढे मी जगत नाही, आता बघा, माझ्या ठाई जगतो. मी दिसतोय का? मी दिसतोय तुम्हाला? अरे तरी दिसत असं तू बुटका आहे म्हणा ना, नाही म्हणून. कोण कोण दिसतंय बरं? आता एक मला आपण हसलोय, हालेलुया. आता ख्रिस्त जगतोय, ठीक आहे, हालेलुया. आता येशू ख्रिस्ताने माझ्या आजारासाठी काय काय सहन केलंय? प्रेज द लॉर्ड. बरं ऐका, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तोंडावर फटके खाल्ले, बरोबर, कानाला पण बसले, बरोबर, म्हणजे प्रत्येक पार्टवर त्याला मारण्यात आलं. वाय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता ख्रिस्ताचा कान माझा कान, ख्रिस्ताचे हात माझे हात, ख्रिस्ताचे पाय माझे हात, ख्रिस्ताचं जे काही पाठ आहे ते सर्व माझ्यामध्ये आलंय. मग मी बहिरा होऊ शकत नाही, मी अंधतो मला येऊ शकत नाही, माझी किडनी फेल होऊ शकत नाही, मला कॅन्सर बाधू शकणार नाही, मला कुठलाही आजार होऊ शकत नाही, माझे पाय सुजू शकत नाही, माझं 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 काहीच अपसेट होऊ शकत नाही, कारण ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया. संध्याकाळपर्यंत तू असाच राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, लक्ष देऊन ऐका, हे एक मर्म आहे आणि देव तुम्हाला हे रिव्हेलेशन देत आहे की आता ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया, हालेलुया. आता मला तुम्ही सांगा, येणाऱ्या समस्या, येणारं वादळ, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या शिष्याना घेऊन चालला असताना शिष्य नावेच्या मागे होता आणि ख्रिस्त पुढं होता आणि ख्रिस्ताने त्या वादळाला शांत केलं, ख्रिस्ताने त्या समस्याला शांत केलं, आमच्यावर ते आलं नाही. किती जण आशीर्वाद होतोय प्रियानो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, जा, आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमच्यामध्ये ख्रिस्त राहणं गरजेचं आहे. हालेलुया. एखादी समस्या, एखादी चिंता, एखादा आजार, एखादा तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम झाला तर मी ख्रिस्ताबरोबर दस्तमावर खिळलं गेलेलं आहे, मी जगत नाही, ख्रिस्त जगतो, त्यावेळेस तो प्रॉब्लेम, तो विकार, तो आजार तिथं राहू शकत नाही, ते 120च्या स्पीडने पळून जातात प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, जर तुमचं आत्मिक जीवन वाढवायचं आहे, जर तुमचं प्रेयर लाईफ वाढवायचं आहे, तुमची सेवा वाढवायचं आहे, तर स्वतःला जगणं थांबवा आणि ख्रिस्ताला जगवणं सुरू करा. ख्रिस्त माझ्या ठाई राहतो, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. हो, आणि ज्या वेळेस आम्ही बोलायला सुरुवात करतो तर देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो प्रियानो. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं की तर्क वितर्क देव उंच प्रत्येक कल्पना ख्रिस्तापुढे अंकित करतो. ख्रिस्तापुढं, महेश पुढे नाही, तुमच्या पुढे नाही. बायबल सांगतं मी माझी मंडळी, येशूने म्हटलं मी माझी मंडळी खडकावर असली, त्यासमोर अधो लोकांच्या दोरांचं चालणार नाही, कुठले व्याधी, कुठले अरिष्ट तुझ्या तब्बूजवळ येणार नाही. तुम्ही मरेपर्यंत निरोगी असावं, तुम्ही मरेपर्यंत तुमची प्रकृती खालवली जावली नाही, मरेपर्यंत तुम्हाला भैरापणा येऊ नये, मरेपर्यंत तुमची नजर मंदावली जाऊ नये. येशूच्या पवित्र नावामध्ये. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जरी तुमचं रात्री जागरण झालं तर टेन्शन घेऊ नका, तुमच्यावर कुठलीच मरी येणार नाही. हालेलुया. प्रियानो, बी प्रॅक्टिकल जीवन जगण्याचा प्रयत्न करा प्रियानो. येशू ख्रिस्त प्रॅक्टिकल होता आणि तो आत्मिक पण होता प्रियानो. तो निसर्ग पण फॉलो करायचा आणि आत्मिक जीवन पण फॉलो करायचा प्रियानो. हालेलुया. तो निसर्गाचे पण नियम पाळायचा आणि आत्मिक पण नियम पाळायचा प्रियानो. हालेलुया. हा, संपला. कलसे कराच पुस्तक 2 अध्याय 12 ते 15. किती जण आशीर्वाद होत आहे प्रियानो?
हालेलुया. बाजूच्या त्याला हा संदेश द्या. तू मी जगत नाही, ख्रिस्त जगतो म्हणा. बोला, मी जगत नाही, ख्रिस्त जगत आहे. हा, येशूचं रक्त. हा तुमचा बाप्तिस्मा झाला हा तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेलात तुम्ही त्याच्या बरोबर गाडला गेला. पुढं नीट लक्षपूर्वक ऐका. हा, आणि आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले ज्या देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं किंवा उठवले, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर त्याच्या बरोबर उठवलेही गेलात, उठवले गेला. म्हणजे जिवंत झाला. ऐका पुढं. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने देह स्वभावाच्या सुनता न झाल्याप्रमाणे मेलेले होता त्या तुम्हाला त्याने त्याच्या बरोबर त्याने त्याच्या बरोबर नीट लक्षपूर्वक त्याने त्याच्या बरोबर जिवंत केले आहे. पुढं त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली, त्याने आमच्या अपराधांची क्षमा केली आहे. पुढं आपल्या विरुद्ध असलेले आता लक्ष द्या. तुमच्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले आपल्याला प्रतिकूल म्हणजे माझ्या अंगावर येणारे विधीचे ऋणपत्र. नीट लक्षपूर्वक ऐका. ज्यांना आज हे वचन कळल ते आज आशीर्वादित आहे. विधीचे ऋणपत्र. लक्ष देऊ नका. एखाद्याने खून केला तर ज्यावर पत्र लिहिलं जातं की बाबा तू खून केला आहे, ते कोणी खोडू शकत नाही. पण असा एक व्यक्ती आहे, असा एक देव आहे की तुम्ही केलेले गुन्हा, तुम्ही केलेले सर्व अपराध त्याने त्या वधस्तंभावर खोडून टाकलेले आहे. आता तुम्ही दोषी नाहीये, आता तुम्ही दोषी नाहीये, तर आता तुम्ही येशूच्या नावात दोषमुक्त आहात. हालेलुया. म्हणा, माझ्यावरचं ऋणपत्र खोडलं गेलेलं आहे. काय तुमच्यावर गुन्हा दाखल होता? ज्यावेळेस तुम्ही अपराध करता त्यावेळेस तुमच्यावर गुन्हा दाखल होत आहे. या जगातील पोलीस, या जगातील वकील, जज तुमच्यावर गुन्हा लादणार नाहीये. एक असा आहे न्यायाधीश, तो प्रभू येशू ख्रिस्त. तोच गुन्हा तुमच्यावर लादू शकतो. पण त्याच येशू ख्रिस्ताने जज म्हणा सोडून, वकिली सोडून तो तुमच्यासाठी अपराधी झाला. आणि अपराधी यासाठी झाले की तुमच्यावरचं ऋणपत्र त्याने खोडावे. हालेलुया. म्हणून आजपर्यंत ज्यांना वचन माहित नाही, प्रकटीकरण माहित नाही, ते दोषाचं जीवन जगतात, ते निराशाचं जीवन जगतात. पण आज देवाचा आत्मा म्हणत आहे की माझ्या मुला तू दोषमुक्त झालेली आहे. तू आता निराश राहू नको, तू हताश राहू नको, तू आजारी राहू नको, तू चिंतेत राहू नको, तू काळजीत राहू नको, तू गरिबीत राहू नको. कारण सर्व काही खोडलं गेलेलं आहे. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. हालेलुया. किती जण आश्चर्यित होतं प्रियानो? आमीन. किती जणांना हे मर्म कळतंय प्रियानो? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताला जगवा. हालेलुया. जगाचे लोक आत्मिक मेले, पण आम्ही आत्मिक मेलो नाही, आम्ही आत्मिक जिवंत आहोत प्रिया. म्हणून तुम्ही आज ह्या चर्चमध्ये आहात प्रिया. पण आणखीन मला जगायचंय तर तुम्ही जगू नका, ख्रिस्ताला जगू द्या. ख्रिस्त म्हणतो माझ्या वाचून तुम्हाला काहीच करता येत नाही. मग करू नका प्रिया, त्याला करू द्या. आणि त्याचं करणं आमच्यासाठी हिताचं आहे. लक्ष देऊ नये का? तेव्हा तो आमच्यामधून भूमिका करायला सुरुवात करतो, आमच्यामधून काम करायला सुरुवात करतो, तर आम्ही यशस्वी ठरतो प्रियानो. देवाला, या जगाला, या महाराष्ट्राला किंवा या मुंजावस्थी धानुरीला किंवा टिंगरेनगरला दाखवून द्यायचंय की हे माझे लोक आहेत. हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताचा पेहरावा घातलेला आहे, तुम्ही ख्रिस्ताला परिधान केलेला आहे प्रियानो. तुम्ही जगासारखे वावरत नाही, तुम्ही ख्रिस्तासारखे वावरत आपण. म्हणून प्रेषित 1:8 मध्ये असं सांगितलंय की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्ही यरूशलेममध्ये, यहूदामध्ये, शमरोमध्ये, सर्व राष्ट्रामध्ये माझे साक्षी व्हाल प्रियानो. आणि मला स्वतःहून ते साक्षीपणा करता येत नाही. मला ख्रिस्ताला माझ्यामध्ये ठेवता आलं तर मी साक्षीमय जीवन जगू शकतो.
हालेलुया. हा पुढं. त्याने खोडले हा व व वधस्तंभाला खिळून वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने ते रद्द केलं. सगळ्यांनी बाजूला सांगा, तुझ्याबद्दल सर्व काही रद्द झालेलं आहे. तुझ्या सर्व गुन्हा रद्द झालेल्या आहेत. आता तू आजारी राहू शकत नाही. आता तू समस्येत राहू शकत नाही. तू चिंतेत राहू शकत नाही. तू गरीब राहू शकत नाही. तू हताश राहू शकत नाही. कारण येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सर्व गोष्टीची प्राइस किंवा किंमत मोजलेली आहे. रद्द झालेला आहे. रद्द झालेला आहे. रद्द झाले. सैतान आला म्हणा की अरे तू असं केलं, तू अरे रद्द झालेला आहे. आलो एखादा प्रॉब्लेम झाला, छाती दुखाला, अरे तर रद्द झालेला आहे. ख्रिस्त ज्या छातीत राहतो ती छाती दुखली तर मला काय होणार नाही. आमेन. कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास म्हणतात. सगळ्यांना आत्मविश्वास. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचा विश्वास नाव असून काही फायदा नाही. भकास. सगळ्यांनी म्हणा भकास. सगळ्यांनी म्हणा रडू नकोस. रडणारे लोक बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये घेऊन या. रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू. सैतान म्हणतो बस मला हेच पाहिजे, तू अपयशी पाहिजे. शत्रू सैतान असाच येतो प्रिया, आणि तुम्ही केलेले पूर्वीचे पाप दाखवत असतो. त्याला म्हणावं ही उजळणी संपली म्हणायची. काय म्हणायची? हे सगळं संपलं म्हणायचं. ज्यावेळेस दोषात्मक येतो हे सगळं संपलंय. हालेलुया. मी नवी उत्पत्ती आहे. 2 कोरिंथ 5:17 म्हणतो मी ख्रिस्त येशूमध्ये नवी उत्पत्ती आहे. हालेलुया. संपलं. 20व वचन त्यातलं ऐका. तुम्ही हा जगाच्या प्राथमिक शिक्षणामध्ये ख्रिस्ताबरोबर मेला आहात. तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेलेला आहे. जगाच्या प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्ही वधस्तंभावर खिळले गेला, मेला आहेत. पुढं तर जगात जगत असल्यासारखे विधीच्या स्वाधीन का होता. विधीच्या स्वाधीन का होतात. का सलमान सारखं वागता, का बच्चन सारखं वागता. बरोबर आहे ना. तिने तो ड्रेस घातलाय, मला घालायला पाहिजे. हालेलुया. ड्रेस कुठलेही घाला, पण जगाच्या प्राथमिक गोष्टीसारखं तुम्ही स्वतःला त्या विधीच्या अधीन का करता. ती विधी सैतानाची आहे. तुम्ही करताय, करून जाताय, पण लक्ष देऊ नका त्या विधीवर तुमचं अर्पण होतंय का. आम्हाला ख्रिस्ताच्या विधीवर स्वतःला अर्पण करायचंय. ख्रिस्ताचं प्राथमिक शिक्षण आम्हाला घ्यायचंय. बायबल सांगतं प्रेषित 2:42 मध्ये की ते प्रेषित यांच्या शिक्षणामध्ये, सहवासामध्ये, भाकरमंडामध्ये, प्रार्थनेमध्ये तत्पर होते. ते जगाच्या प्राथमिक शिक्षणाला ते त्या विधीला ते अर्पण नव्हते, ते देवाला अर्पण होते प्रियानो. हालेलुया. जगाच्या सर्व गोष्टी लयास चाललेल्या आहेत. ते शत्रूकडे चाललेले आहेत, ते नाशाकडे चाललेले आहेत. पण देवाने त्या नाशातून, त्या आगीतून, त्या नरकातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. आणि आम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणाला, विधीला आम्ही सामोरं नाही गेलं पाहिजे, तर आम्ही ख्रिस्ताला सामोरं गेलं पाहिजे. आम्ही ख्रिस्ताचे विधी आमच्यामध्ये अप्लाय केले पाहिजे. हालेलुया. जग आणि ख्रिस्त एक होऊ शकत नाही. हालेलुया. सगळ्यांनी जग, मी आणि ख्रिस्त एक होऊ शकत नाही. तुम्हाला एक तर ख्रिस्ताला किंवा जगाला या दोन्ही गोष्टीला मान्यता द्यावा लागणार नाही. त्यातलं एक तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्ही दुकानात गेल्यानंतर ड्रेसवाले काय म्हणतात, ये भी आप क्या बहुत अच्छा.
गुरुजी गुरुजी संगमाला गुरुजी आपके ऊपर क्या दिखता है गुरुजी, आणि काही दिसत नाही, त्याला तर खापवायचं असतं. मग म्हणलं आपण दोन लेव, काय म्हणतात तो, आपल्या बायका आपल्या पोरी, हा दोन्ही घ्या. पण त्यातले तुम्ही एकच चॉईस करता का नाही? अरे हो का नाही, माझ्याकडे असं का बघताय? एकच चॉईस करता ना? दोन्ही आवडले, हा घ्या. दोन्ही नाही घेत, एकच घेतात. किती आवडला तरी एकच घेतात. आई बाप म्हणतात पुढच्या वेळेस घेऊ, आणि तो पुढच्या वेळेस कधीच येत नाही. कारण आतून असतो की पुढच्या वेळेस मी घेणार नाही. हालेलुया. जगात गेल्यानंतर, शॉपिंगला गेल्यानंतर तुम्ही दोघातून एकच घेताय. तुमच्याकडे पैसा असला तरी एक घेताय. मी तुम्हाला सांगतो ना, काय करायचे, दोन एकच घेऊया. प्रेज द लॉर्ड. कशाला प्रेज द लॉर्ड? एक घेतल्या म्हणून. हालेलुया. तसंच मी या जगात असताना मला एकच चॉईस करायची, ते म्हणजे ख्रिस्ताला परिधान करायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पुढं वाच परत. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास हा, ख्रिस्ताबरोबर मेला आहात. जगाच्या प्राथमिक गोष्टीला ख्रिस्ताबरोबर मेलेला आहे. येशू ख्रिस्त हे सांगतो, तू जगाच्या गोष्टीला मेलाय. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जगात जगत असताना जगाच्या गोष्टी मला करायच्या नाहीये. माझ्या ठाई ख्रिस्त राहतो, मला ख्रिस्ताच्याच गोष्टी करायच्या आहेत. संपला विषय या ठिकाणी. हालेलुया. तुमचे शेजारी, तुमचे पाजारी, तुमचे कलिग, तुमचे काय म्हणतात त्याला, तुमच्या बरोबर काम करणारे, हे जगातल्या गोष्टी करतात, त्यात इन्व्हॉल्व होऊ नका. बाजूची त्यात इन्व्हॉल्व होऊ नका. मला जगाचे फ्रेंड बनू नका म्हणा. मोठ्याने म्हणा, हा आवाज येतच नाही मला. जगाचे फ्रेंड बनू नका म्हणा. मोठ्याने म्हणा, जगाची मैत्री देवावर वैर आहे. जिथं तो तुझं गॉस्पल एक्सेप्ट करत नाही, यू हॅव टू ब्रेक. हाय 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 हाय, मग येतो तो एक हात गळ्यात घेऊन, हाय. तू देवाचं ऐकत नाही, देव तुझं ऐकणार नाही. हालेलुया. म्हणा, मी जगाची मैत्री सोडली आहे. असं करा, करा असं. हा, म्हणा, जगा तुझ्या संगती कट्टी म्हण. करा. अरे कर म्हटलं ना, इथं नाही तिथं. माझ्या संगती कट्टी घेऊन काय फायदा आहे तुमचा? तिथं करा, त्या साईडला. अगं पिंकी, तो हात वापर. एवढा हात घेतलाय, तिथं कट्टी करतो. घ्या तुमच्या दिशेला कुठला मारमा सेन सांगते, कट्टी घ्या. घ्या कट्टी घ्या. आणि नंतर बट्टी बट्टी. हा, बट्टी बट्टी नाही, त्याला बसल पट्टी. मग प्रेज द लॉर्ड. आणि मला कळालं तो माझा फ्रेंड आहे असं कोणी बोललं. चापटी काय रे, हा, गालावर चापट बसल. म्हणा, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. तुम्ही ज्या मित्रांमध्ये उठता बसता, तुम्हाला माहिती का, द स्पिरिट वर्क. तुमच्या कामावर, तुमच्या चांगल्या लाईफवर ते स्पिरिट काम करतात. कारण तुम्ही देवाची अवज्ञा करून
त्या फ्रेंड बरोबर तुम्ही हिदगुज करताय, टाइमपास करताय किंवा कुठंतरी जाताय, तर तुम्हाला न कळत ते स्पिरिट काम करायला लागतं. पण जर तुम्ही आज्ञात आहात, तुम्ही गॉस्पल शेअर करताय, तर ते स्पिरिट कधीच काम करणार नाही. कारण सुवार्थामध्ये सामर्थ्य आहे प्रिया. बी केअरफुल. सगळ्यांना म्हणा बी केअरफुल. हालेलुया. म्हणा ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. रोमकरास पत्र 6 वचन, रोम 6:11 पण वाचूया. ऐका पटापटा पटापटा. रोमकरास पत्र 6:4 पटकनी. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने आम्ही त्या मरणातील बाप्तिस्म्याने नीट लक्षपूर्वक ऐका देवाचं वचन ऐका. हा, त्याच्या बरोबर पुरले गेलो. त्याच्या बरोबर आम्ही गाडलं गेलो आहे. आमचं फ्युनरल ऑलरेडी झालेलं आहे. लक्ष तो नाही का? प्रेज द लॉर्ड. आणि मेलेला व्यक्ती उठत नाहीये. यू आर डेड. आता ख्रिस्त तुमच्या ठाई जगतो. पुढं ऐका. यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, मेलेल्यातून जिवंत झाला. नीट लक्षपूर्वक ऐका. त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आम्ही नवीन प्रकारच्या जीवनात चालाय. जिथं नवी आहे तिथं जुनं काहीच येऊ शकत नाही प्रियानो. आजार हा जुना आहे, विकार हा जुना आहे, जुना स्वभाव हे सर्व घातक आहे. आणि नवीन ठिकाणे ह्या गोष्टी येऊ शकत नाहीये. म्हणून तुम्हाला नवीन होणं गरजेचं आहे. नवीन व्हा. सगळ्यांनी स्वतःला म्हणा नवीन हो. हालेलुया. किती देवाचं वचन नीट लक्षपूर्वक ऐकत प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांच्यासाठी त्यांच्या प्रोफेसी फुलफिल होणार आहे प्रियानो. 2027 देव त्यांना एक नवीन कलाटणी देणार आहे प्रियानो. तुम्ही ख्रिस्ताला घेऊन चालणारे आहात प्रियानो. हालेलुया. ख्रिस्ताचं जीवन तुमच्यामध्ये आहे. ख्रिस्ताचं नाविन्य तुमच्यामध्ये आहे. ख्रिस्ताचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. ख्रिस्ताचं आरोग्य तुमच्यामध्ये आहे. ख्रिस्ताची श्रीमंती तुमच्यामध्ये. मग तुम्ही अपयशी होऊ शकत नाही. हालेलुया. सगळ्यांनी बाजूच्या व्यक्ती सांगा की मी अपयशी नाहीये. मोठ्याने म्हणा मी अपयशी नाही. कारण ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी आजारी नाहीये. तुमच्या शरीराला बोला. सूज आली का? सूज आली का? त्याला बोला मी आजारी नाहीये. अरे बोला ना. तुम्ही आजारासारखं का बोलता? मी आजारी नाही. मोठ्याने बोला. का त्याला काय कुरवल बोलता का? सूज आली. मी आजारी नाही. म्हणा मी आजारी नाहीये. मी आजारी नाहीये. सूज तुझं काही काम नाहीये. शूज म्हणजे ह्या शूज नाही बरं. हालेलुया. हालेलुया. पाकिटात बँकेत पैसे नाही तर मी गरीब नाहीये. पर्स घ्या हातात. आराधना उठ. यांच्याकडे कितके पैसे काढून घे. घ्या. तुमच्याकडे काय नाही पर्सचा हात करा रे. पर्स नाही म्हणून गबत बसले. अरे मग तुम्ही आणलेल्या बायबल ती पर्स हातात घ्या. घे ती पर्स. नाही तर झोळी घे, ओढणी काहीतरी घे. मला शिकवावं लागतंय. काय हा मग हातात घे. त्या पर्सला काय सूज लागले का काय? त्या पर्सला काय तुम्ही आशीर्वाद. पर्स रडती वाटत. घ्या. काय बोलायचंय? हा हे लय आवडतं. आजार परवडला आपण पैसा पाहिजे बाबा. म्हणा मी गरीब नाहीये. मी गरीब नाहीये. मी गरीब नाहीये.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव तो धन्यवादित असो. त्याने मला ख्रिस्त येशू मध्ये, मोठ्याने म्हणा, त्याने मला ख्रिस्त येशू मध्ये धनवान केले, 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 धनवान केलं आहे. हा, शिट्ट्या पण येतात. इतक्या वेळ मी ओरडू ओरडू सांगतो, पण ज्या वेळेस पाकिटाचा विषय आला, काहीतरी संचारलं त्यांच्यामध्ये. किती चालू लोक आहेत ना तुम्ही, आणि इथं चालून आलाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःला मी गरीब नाहीये, मी गरीब नाहीये, मी ऋण घेणारा नाहीये, मी ऋण देणारा आहे. म्हणा मी देणारा 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 देणारा, म्हणा देणारा 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 देणारे देणारे, मी घेणारा. सगळ्यांना म्हणा घ्या घ्या घ्या, हावरेपणा नाही येशूच्या नावात. सगळं आपल्यालाच पाहिजे. म्हणा मी देणारा, मी देणारा, मी देणारा. म्हणा म्हणा, जो देणारा आहे तो श्रीमंत आहे. बरोबर, सगळ्यांनी बाजू, जो देणारा आहे तो श्रीमंत, तो श्रीमंत. ख्रिस्त आम्हासाठी दरिद्री झाला, त्याच्या दारिद्र्याने मी श्रीमंत झालोय, मी गरीब नाहीये. आय एम नॉट बेगर, आय एम द काय रिच पर्सन इन द वर्ल्ड. स्वतःला या जगामध्ये रिच समजायला सुरुवात करा प्रेम. हालेलुया. म्हणून खोटं सोनं आणून गळ्यात घालून दाखवू नका. सोन्याचं पाणी लावून, चांदी असती त्याला गोल्डन पाणी लावलेलं असतं. लोकांना कुठून घेतलं, कुठून घेतलं, कुठून घेतलं. मग आपलं तो 4-5 लय लय लय. हालेलुया. म्हणा मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. संपलं, संपलं. श्रीमंतपणा संपला. 11. तसे तुम्हीही हा, ख्रिस्त येशू हा, आपला प्रभू तसे तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतः स्वतः पापाला मेलेले खरे. म्हणा मी पापाला मेलो आहे. पापा म्हणा मी पापाला मेलो आहे. बघा किती तुम्ही लोक चालू आहेत. ज्यावेळेस पाकिटाचा विषय आला त्यावेळेस तुमचा आवाज कसा होता राव. दिस इज नॉट फेअर. म्हणा मी पापाला मेलोय. किती जोरात बोलताय. म्हणा मी पापाला मेलोय, मी पापाला मेलोय. हालेलुया. आणि जिथं पाप आहे तिथं मरण आहे. मग तुमचे जरी पाप नाही ना तर तुम्हाला आजार होऊ शकत नाही. हालेलुया. कुठलाही आजार होऊ शकत नाही जिथं पाप आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या चौघांना एका पक्षघाती माणसाला घेऊन आला होता, ते चौघ त्याला तो म्हटला की तू बरा हो नाही म्हटला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. म्हणजे पापामुळे आजारी पडतो माणूस. हालेलुया. आणि नंतर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला उठ आणि मांस घेऊन चालू लाग. सर्वांच्या देखत तो मेलेल्या परिस्थितीमध्ये होता, पण ख्रिस्ताचं जीवन त्याच्यामध्ये गेलं. ख्रिस्त त्याच्यामध्ये गेला आणि ख्रिस्त त्याच्यामध्ये राहू लागला आणि मग तो आपली बाज उचलून चालू लागला. प्रियांनो, हे खरं ख्रिस्ताचं जीवन आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो आताच पासून तुम्ही
चांगलं जीवन जगायला सुरुवात करणार आहात. खरं जीवन येशूचं जीवन आहे, ते जगण्यास देव तुम्हाला सामर्थ्य देत आहे. हालेलुया. गलती 5 अध्याय 25 वचन. त्याच्या अगोदर 3 अध्याय 3 वचन, मग 5 अध्याय 25 वचन वाचू. 3:3 आणि नंतर 5:25 वाचूया. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही एवढे बुद्धिहीन का? तुला बुद्धी आहे का नाही? हा, तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर तुम्ही आत्म्याने भरला, आत्म्याने प्रारंभ केला, आता देह स्वभावाने हा पूर्णत्व मिळवू पाहता काय? आता देहाने सगळ्या गोष्टी मिळू पाहता का? देहाने तुम्ही काहीच मिळू शकत नाही, देह मेला. आता आत्म्याने मिळवायचं आहे आम्हाला. हालेलुया, हालेलुया. यौसेफाने फारोच्या बाजूला जे सिंहासन आहे ते देहाने मिळवलं नाही. बघा, देहाने मिळवण्यासाठी त्याच्याकडे एक परस्त्री आली. ती म्हटली की चल आम्ही पाप करू. त्या पापाला त्यांनी ठुकरावलं, त्या पापाला धमकावलं, चल. हालेलुया. यौसेफाने त्या देहाच्या गोष्टीला सोडलं. त्यांनी जेल बंद होण्याचा त्यांनी निर्णय केला, पण पाप करण्याचा निर्णय त्यांनी केला नाही प्रियांनो. कारण तो आत्मिक आहे, आणि जे आत्मिक आहे ते आत्मिकच विचार करणार, जे देहिक आहे ते देहाचाच विचार करणार. आणि देह काय करणार? देह पाप करणार. पण आत्मिक काय करणार? पाप नाही करणार, तर आत्म्यात बलवान होत जाणार प्रियांनो. व्हॉट अ वर्ड इन जीसस नेम. हालेलुया. बुद्धीवर अवलंबून राहू. तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. चुकीचे निर्णय घेता, आत्म्याने निर्णय कर. यहां से मत सोच, यहां से सोच, तेरा भला हो सकता है. सगळे आम्हाला देहाने संपवायचं नाही म्हणा. मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणा, मोठ्याने. पाकिटची गोष्ट माहिती ना तुला? पाकिट हा, पाकिटाला कसं ओरडला होता म्हणा. काय म्हटलं मी आता? म्हणा, आम्हाला देहाने संपवायचं नाही. मोठ्याने म्हणा, देहाने संपवायचं नाही. आम्हाला आत्म्याने पूर्ण करायचंय म्हणा. आत्म्याने पूर्ण करायचंय म्हणा. मोठ्याने आत्म्याने पूर्ण करायचंय. यांच्या आत्मिकते चर्चला पळत पळत येतात. जे देहाचे ते आळस देतात. जे आत्म्याचे आहे ते देवाकडे पळत पळत येतात प्रिया. हा, आता वाच 5:24. जे ख्रिस्त येशूचे आहेत, जे 24 नाही का 25. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो. आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो. मंडळी ऐका, जे ऐकत आहे ऐका, कान उघडा, आत्मिक नेत्र उघडा. आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. म्हणा, आत्म्याच्या प्रेरणेने चालावे म्हणा. बाजूच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाल, आत्म्याने चाल. हालेलुया. येशू ख्रिस्त पाण्यावर आत्म्यात चालत होता का देहात चालत होता? ज्यावेळेस पेत्र पाण्यावर चालला त्यावेळेस आत्म्यात चालला, पण ज्यावेळेस त्याने देहाचा विचार केला तो बुडला. व्हॉट अ रिव्हेलेशन. हा 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 हा. ज्यावेळेस पेत्र आत्म्यात होता तो पाण्यावर चालला, पण ज्यावेळेस त्याने देहाचा विचार केला तो बुडू लागला. म्हणून तुम्हाला बुडायचं नाही तर आत्म्याने चाल, म्हणजे तू या जगात बुडणार नाही, पापात बुडणार नाही. कारण आत्म्यात चाललं म्हणजे पापाचा तिरस्कार करणं आहे. कितना भी भाग ले, जर आपको चुना है तो वो जरूर लेके आएगा, जरूर लेके आएगा, 100% लेके आएगा. हालेलुया. मी अधोलोकी पंख धारण, काय अधोलोकी गेलो तरी तू त्या ठिकाणी आहे. मी पंख धारण करून आकाशात उडलो तरी तू त्या ठिकाणी आहे. What a presence to hear in the name of Jesus. या आपल्या जागेवर उभं राहूया.